वेलकम फ्रॉम मसिंग टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये एक नवीन बुलेटिन जे आहे आलेलं आहे. हे आहे नवीन बुलेटिन आणि या बुलेटिनमध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय दिलेलं आहे बघा. इथे सांगितलेलं आहे दिनांक 12/8/2026 प्रसिद्धीपत्रक आहे. न्यूज बुलेटिन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत इथं सांगितलेलं आहे. त्यांनी एवढ्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र केलेलं आहे 1,70,108. मुलाखतीशिवाय 1,32,697 उमेदवारांनी काय केलं आहे प्राधान्यक्रम जनरेट केलेले आहे. आणि मुलाखतीसह 1,19,959 उमेदवारांनी जनरेट केले. लॉक कितीने केले बघा. 53,800 उमेदवारांनी लॉक केले मुलाखतीशिवाय आणि 30,000 उमेदवारांनी मुलाखतीसह लॉक केलेले आहे. आज सकाळी 8 अखेर मुलाखतीशिवाय 1,34,082 आणि मुलाखतीसह 1,22,327 एवढे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. ठीक आहे. एक मिनिट. आता इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे त्यांनी. कोणती ती बघा. मुलाखतीसह एवढे झालेले आहेत आणि मुलाखतीसह एवढे झालेले आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट मेन्शन केलेली कोणती आहे ती बघा. त्यांनी सांगितलं की उमेदवारांनी जे आहे एक गोष्ट काळजी घ्यायची आणि त्यांना कडक निर्देश दिलेले आहेत उमेदवारांना. कोणते ते बघा खाली दिलेले आहेत. इथं काय आहे. इथं त्यांनी सांगितलेलं आहे की वरीलप्रमाणे उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट व लॉक झालेले आहेत. त्यामुळे उमेदवारांना यापूर्वी 2 वेळा वैयक्तिकरित्या प्राधान्यक्रम लॉक करण्यासंदर्भात SMS द्वारे स्वतंत्रपणे कळवण्यात आले आहे. आणि सगळ्यात शेवटी सांगितलं आहे उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले प्राधान्यक्रम दिलेल्या मुदतीत लॉक करून किंवा दिलेल्या मुदतीत लवकरात लवकर लॉक करावेत जेणेकरून पुढील प्रक्रिया करता येईल. म्हणजेच तुम्हाला थोडक्यात जे आहे इथं बघा तुम्ही आतापर्यंत किती उमेदवारांनी जनरेट केले लॉक केले आणि सगळ्यात शेवटी किती उमेदवारांनी सकाळीसुद्धा प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत त्याची आकडेवारी दिलेली आहे. तर इथं थोडक्यात म्हणजे काय तर त्याने असं सांगितलेलं आहे की सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर स्वतःची पसंतीक्रम जाहिराती पवित्र पोर्टल लॉग इन करायचं आहे आणि जाहिराती लॉक करून घ्यायची आहे. आता हे कसं शक्य आहे बघा तुम्ही. इतके उमेदवार अजून जे आहेत काही उमेदवारांना प्रॉब्लेम येतो OTPचा काहींना लॉग इन होत नाही आहे. तर त्याच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ बनवला आहे चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. तो नवीन व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे की कशाप्रकारे तुम्ही पसंतीक्रम लॉक करायचे. ठीक आहे. म्हणजे लवकरात लवकर पसंतीक्रम देता येतात आपल्याला तुम्ही जर त्या गोष्टी फॉलो केल्या तर. तो व्हिडिओ बघून घ्या. या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त तुम्ही जर समजा चॅनल आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.